पिस्तुलाचा धाक दाखवून मडगावातील एका ज्वेलर्सला लुटण्याच्या इराद्यानं गोव्यात आलेल्या 5 राजस्थानी दरोडेखोरांपैकी दोघांना रामनगर पोलिसांनी तर एकाला पुणे पोलिसांनी अटक केली। इतर दोघे जण अद्याप फरार आहेत। दरम्यान बंगळुरूतील राकेश नावाच्या व्यक्तीने या राजस्थानी दरोडेखोरांना सुपारी दिली होती अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आली। त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाची सूत्र कर्नाटक पोलिसांनी बंगळुरूच्या दिशेने हलवली आहेत। मुख्य सूत्रधार राकेशला पकडण्यासाठी पोलिसांनी बंगळुरूत सापळा रचलाय। नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया नेमक्या शब्दात। तारीख शनिवार 27 जुलै 2024, वेळ दुपारी 3:30 फोंड्याहून बेळगावच्या दिशेने जाताना अणबोड घाटात कर्नाटकच्या अबकारी नाक्यावर नेहमीप्रमाणे वाहनांची तपासणी सुरू होती। गोव्यातून कर्नाटकला मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जाते। हीच तस्करी रोखण्यासाठी तिथं प्रत्येक वाहनाची बारकाईने तपासणी केली जाते। अशाच तपासणीसाठी एका सरकारी प्रवासी वाहनामध्ये अबकारी कर्मचारी चढले। या बसमध्ये राजस्थानी दरोडेखोरांची गँग असल्याची कल्पनाही या कर्मचाऱ्यांना नव्हती, पण त्या गँगचेही धाबे दणाणले। ही तपासणी आपल्यासाठीच सुरू असल्याचा त्यांचा भ्रम झाला आणि इथंच त्यांचं बिंग फुटलं। गँगमधील तिघांनी त्या कर्मचाऱ्यांना धक्का देऊन अनमोडच्या जंगलात पळ काढला, तर इतर दोघे जण तावडीत सापडले। त्यांच्या पिशव्यांची झडती घेतली असता त्यात 2 पिस्तूल आणि 8 बुलेट सापडल्या। अबकारी कर्मचाऱ्यांनी लगेच रामनगर पोलिसांना पाचारण करून दोघांना त्यांच्या स्वाधीन केलं। रामनगर पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच दोघांनी तोंड उघडलं आणि गोव्यात दरोडा टाकण्याचा कट रचल्याचं त्यांनी उघडकीस आणलं। रामनगर पोलिसांनी लगेच गोव्यात पुणे पोलिसांना याची माहिती दिली। पुणे पोलीसही सतर्क झाले। त्यांनी शोध कार्य सुरू केलं। सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पुणे तपास नाक्यावर पळालेला एक जण सापडला। त्याच्याजवळ आणखी 1 पिस्तूल आणि 3 बुलेट सापडल्या। रामनगर पोलिसांनी अटक केलेल्या गोवर्धन सिंग राजपुरोहित आणि श्यामलाल नेगनाळ या दोघांना तिथल्या न्यायालयानं 14 दिवसांचा रिमांड सुनावलाय, तर पुणे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताला सांगे पोलिसांनी 5 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे। रामनगर पोलिसांनी संशयितांची सखोल चौकशी केली असता या दरोडेखोरांना बंगळुरूतील राकेश नामक व्यक्तीनं गोव्यातील मडगावमधील एक ज्वेलरीचं दुकान लुटण्यासाठी सुपारी दिल्याचं समोर आलं। राकेशने सुपारी दिल्यानंतर ही गँग 4 दिवसांपूर्वीच रेल्वेनं गोव्यात दाखल झाली होती। या गँगनं 4 दिवस मडगावात राहून दुकान लुटण्याचा बेत आखला होता, पण दुकानातील गर्दीमुळे त्यांचा बेत फसला। शेवटी त्यांनी बंगळुरूला जाऊन राकेशला भेटण्याचा प्लॅन केला। त्यानुसार सार्वजनिक बसनं ते बेळगावच्या दिशेने निघाले। बंगळुरूत जाताना कर्नाटकात ही लूटमार करण्याचा त्यांचा प्लॅन होता, पण एका ठिकाणी त्यांचा प्लॅन फसला। रामनगर तपास नाक्यावर दारू तस्करी रोखण्यासाठी नियमित तपासणी होत असते याची कल्पना त्यांना नव्हती। त्यामुळे सुरू असलेली तपासणी आपल्यासाठीच असल्याचा समज त्यांनी करून घेतला। इथंच ते जाळ्यात अडकले। आता कर्नाटक पोलिसांनी मुख्य सूत्रधार राकेशला पकडण्यासाठी बंगळुरू इथं सापळा रचलाय। अशाच ताज्या बातम्यांसह गोव्यातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या goanvarta.net या संकेतस्थळाला भेट द्या।